घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या सर्व नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे। कारण 1 एप्रिल 2026 पासून स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरचे नियम बदलले जाणार। फसवणूक टाळण्यासाठी आणि सिलेंडरची चोरी रोखण्यासाठी सरकारने 8 नवीन नियम लागू केले आहेत। जर तुम्ही हे नियम पाळले नाही तर 1 एप्रिल पासून तुमचा गॅस पुरवठा कायमचा खंडित होऊ शकतो। कारण 7वा आणि 8वा नियम तर थेट तुमच्या खिशावर परिणाम करणार आहे। आधी गॅसचे भाव हे 400 ते 500 रुपयामध्ये होते, पण तेच भाव आज कुठे जाऊन पोहोचले आहेत। आता तर युद्धजन्य परिस्थितीमुळे हे भाव गगनाला भिडलेले पाहायला मिळत आहेत। पण आता सरकारने तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी दिली आहे। आता गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कपात केली जाणार आहे आणि हा आनंद नागरिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे। कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरती इंधनांचे दर गगनाला भिडत असताना काही ठिकाणी गॅस सिलेंडरच्या चोरीचं प्रमाण देखील वाढलेलं पाहायला मिळत आहे, तर काही ठिकाणी ग्राहकांना दुप्पट किमतीमध्ये गॅस विकत घ्यावा लागत आहे। या सगळ्या काळ्या बाजाराला लगाम घालण्यासाठी 1 एप्रिल पासून सरकार आता नवीन सिस्टीम राबवत आहे। त्यासाठीच मोदी सरकारने आता 8 नवीन नियम लागू केले आहेत। यामध्ये 4 नियम हे तुमच्यासाठी हजारो रुपये वाचवू शकतात, तर उरलेले 4 नियम तुम्हाला माहिती नसेल तर तुमचं गॅस कनेक्शन हे कायमचं बंद देखील होऊ शकतं। आज आपण पाहणार आहोत की तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये गॅसचे नवीन दर काय असणार आहेत। कारण आता सध्या गॅस मिळवणं हे खूप कठीण झालं। रांगा लावून ही सिलेंडर मिळत नाहीयेत, तर काही ठिकाणी दुप्पट दराने सिलेंडर विकले जात आहेत। सामान्य जनतेच्या खिशावर आता मोठा ताण पडत आहे आणि हीच फसवणूक थांबवण्यासाठी आता सरकारने 1 एप्रिल पासून महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये 8 नवीन नियम हे कडक केले आहेत। तुमच्या घरामध्ये येणारा प्रत्येक सिलेंडर हा सरकारच्या नियमामधून पार करून तुमच्या घरात पोहोचला जाणार आहे। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी स्पष्ट केलं आहे की हे नियम सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आहेत। फसवणुकीचा व्यवहार टाळण्यासाठी आणि काळा बाजार थांबवण्यासाठी हे कडक पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय। नागरिकांनो, आता सध्याला पाहायला गेलं तर इंधनांचे दर तर भयानक वाढलेच आहेत। पेट्रोल, डिझेल महागले, त्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे दर देखील वाढलेच जाणार आहेत। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरातील कोणताही अन्नपदार्थ शिजवण्यासाठी लागतं ती म्हणजे गॅसची टाकी। तुमच्या घरामध्ये कोणत्याही कंपनीचा गॅस सिलेंडर असू दे, प्रत्येक सिलेंडरच्या कंपनीवरती आता 8 नियम हे लागू होणारच आहेत। जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला अन्न शिजवायचं असेल तर गॅस सिलेंडर लागतोच, परंतु आता तुमच्या घरामध्ये येणारा गॅस सिलेंडर हा नियमांच्या बंधनांमध्ये अडकला जाणार आहे। मग तुम्हाला कमी किमतीमध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहे, परंतु तो नियमांमध्ये पार करून तुमच्यापर्यंत पोहोचला जाणार आहे। मग काही ग्रामीण भागातील नागरिकांना याचा फायदा होऊ शकतो, तर काही शहरी भागामध्ये तोटा होऊ शकतो। कारण जेव्हा यामध्ये बदल करण्यात आले त्याचवेळी मोदी सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नागरिकांच्या खिशावरील ताण कमी करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेत आहोत। त्यामुळे लाखो नागरिकांच्या खिशावरील ताण कमी होणार आहे, हजारो रुपयांची बचत होऊ शकते। तर यामध्ये गॅस सिलेंडरची खरेदी करत असताना तुम्ही सिलेंडरचं बुकिंग करू शकता आणि तो सिलेंडर तुमच्या घरापर्यंत कसा मिळवायचा याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। कारण गॅस सिलेंडरमध्ये नवीन नियमावली जाहीर झाली आहे, ती स्पष्टपणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मग सिलेंडर तुमच्या घरामध्ये येताना कोणत्याही कंपनीचा असू दे, सर्व कंपन्यांसाठी हे नियम समानच असणार आहेत। कारण आता नवीन दर जाहीर झाले आहेत। जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार तुमच्या गावामध्ये तुम्हाला किती रुपयाला गॅस सिलेंडर मिळणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। गॅस सिलेंडरच्या दरामध्ये होणारी फसवणूक आणि मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या रांगा या सर्वांवरती आता मोदी सरकारने विचार केला असून थेट 8 नवीन नियम काढले आहेत। गॅस सिलेंडरचे नवीन दर देखील जाहीर करण्यात आले आहेत। त्यामुळेच नागरिकांना काही भागांमध्ये 450 रुपयाला सिलेंडर मिळू शकतो, तर 450 रुपयाचा सिलेंडर काही नागरिकांना मिळणार नाहीये। त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। ते काम काय आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। नागरिकांनो, काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की तिथे खिशामध्ये 2000 रुपये असून देखील गॅस मिळत नाहीये, परंतु तुम्ही जर 8 नियमांचा पूर्ण आराखडा पाहिला तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी इथे समोर येणार आहे। आज गॅस मिळवणं म्हणजे युद्ध जिंकल्यासारखं झालं आहे, पण सरकारने आता हे ओळखलं आहे की सामान्य माणसाच्या खिशाला लागलेली ही गळती थांबवण्यासाठी हीच खरी वेळ आहे। गॅस सिलेंडरचे चोरीचे प्रकार इतके वाढलेत की 1000 ते 1100 रुपये देऊनही तुम्हाला 14.2 किलोचा गॅस मिळत नाहीये। त्यामुळे सरकारने यावरती नवीन नियमावली बनवली। त्यातील 4 नियम हे तुमच्या फायद्याचे आहेत, तर 4 नियम हे तुम्हाला अडचणीमध्ये देखील टाकू शकतात। कारण आता गॅस मिळवण्यासाठी तुम्हाला एक
एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे, ज्यामुळे तुम्हाला 450 मध्ये देखील गॅस मिळू शकतो. महाराष्ट्रातील ग्रामीण जिल्ह्यामध्ये देखील आता ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस कमी होऊ शकतात, कारण सरकारने नियम बदलले आहेत. परंतु तुमच्या जिल्ह्यामध्ये गॅसचा भाव किती असणार आहे हे तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की मोदी सरकारने जेव्हा ही घोषणा केली त्यावेळी जिल्ह्यानुसार सिलेंडरचे दर जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता तुमची फसवणूक होऊ देऊ नका. 8 नियमांमध्ये जर तुमचा गॅस बसत असेल तर तुम्हाला जादा पैसे देण्याची गरज भासणार नाही. अगदी कमी किमतीमध्ये गॅस सिलेंडर तुमच्या घरामध्ये येऊ शकतो. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की कोणते 8 नियम हे बदलण्यात आले आहेत. आता सध्या पाहायला गेलं तर गॅस मिळवण्यासाठी पहाटेपासून रांगा लावाव्या लागत आहेत आणि या ठिकाणी सामान्य लोकांच्या खिशावरती मोठा ताण पडत आहे. त्यामुळेच मोदी सरकारने निर्णय घेतला आहे. नागरिकांनो, जर 8 नियम तुम्ही समजून घेतले नाहीत तर तुमचं गॅस कनेक्शन हे कायमचं बंद देखील होऊ शकतं. यामध्ये पहिले 4 नियम हे तुमच्या फायद्याचे आहेत. पहिले 4 नियम आपण जाणून घेणार आहोत. नागरिकांनो, जर तुमच्या गॅस सिलेंडरवरील कोड ट्रेकिंग केला तर सिलेंडर आता आधार कार्ड सारखा कोड दाखवणार आहे. म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये अगदी पैसे जमा होण्यासाठी कसं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आधार कार्ड अवलंबून होतं, त्याचप्रमाणे आता तुमच्या सिलेंडरच्या माध्यमातून तयार केला जाणारा QR कोड तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. तुमच्या घरामधील गॅस सिलेंडरवरती आता सरकारने नियम बदलले आहेत आणि ते तुमच्या फायद्याचे ठरणार आहेत, याचीच माहिती आपण घेणार आहोत. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जिल्ह्यात गॅसचा दर काय आहे हे जाणून घ्या. कारण मुंबईमध्ये वेगळा, पुण्यामध्ये वेगळा, सोलापूर, साताऱ्यात वेगळे दर असे दर्शवण्यात येत आहेत. कारण वाहतुकीचा खर्च देखील तितकाच आहे. सरकारने आता तो खर्च स्वतः उचलण्याचा निर्णय घेतला आहे. येथे काही प्रमुख जिल्ह्यांची नावं आहेत जिथे 1100 रुपये 1200 रुपयामध्ये गॅस विकला जात आहे. परंतु काही ठिकाणी फक्त 450 रुपयामध्ये गॅस उपलब्ध करून दिला जाणार आहे. आता नीट लक्ष देऊन ऐका. 450 रुपयामध्ये गॅस मिळवण्यासाठी मोदी सरकारने एक सोपी ट्रिक सांगितलेली आहे, ती देखील आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 450 मध्ये गॅस मिळवणं म्हणजे आता युद्ध जिंकल्यासारखं होणार आहे. कारण आता सध्याला इंधनांचे दर तर भयानक वाढले आहेत, त्यासोबतच गॅसचे दर देखील गगनाला भिडलेले पाहायला मिळत आहेत. मोदी सरकारने यामध्ये एक दिलासादायक बातमी दिली. त्यामुळे आता तुम्हाला रांगा लावण्याची गरज भासणार नाहीये. कमी किमतीमध्ये गॅस उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे पुढची 2 मिनिटं हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. 4 नियमांमध्ये तुम्ही जर बसला तर तुमचे फायदे होणार आहेत. एक फायदा आहे तो म्हणजे 450 रुपयामध्ये गॅस उपलब्ध होऊ शकतो. निम्म्या किमतीमध्ये गॅस मिळणार आहे. काही ठिकाणी दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत, पण तुम्ही जर ही ट्रिक वापरली तर तुम्हाला 450 रुपयामध्ये गॅस मिळू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पण सर्वात आधी आपण हे जाणून घेणार आहोत ते म्हणजे 8 महत्त्वाचे निर्णय. त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की कोणतं महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे जे मोदी सरकारने सांगितलेलं आहे. तुमच्या खिशावरील ताण कमी करण्यासाठी लक्षपूर्वक ऐकून घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिलेंडर संख्येवरती आता मर्यादा घालण्यात आली आहे. सरकारने आता प्रत्येक कुटुंबासाठी वार्षिक सिलेंडरची मर्यादा निश्चित केली आहे आणि एका वर्षामध्ये ठराविक सिलेंडरपेक्षा जास्त सिलेंडर हवे असल्यास त्यावरती मिळणारी सवलत ही बंद होणार आहे. ग्राहकाला कमर्शियल दराने पैसे मोजावे लागतील आणि मोठ्या कुटुंबासाठी हा नियम खिशाला कात्री लावणारा ठरू शकतो. त्यानंतर दुसरा नियम आहे घरगुती वापरासाठी असलेल्या सिलेंडरचा वापर जर कोणी छोटा व्यवसाय, हॉटेल किंवा घरगुती कामाव्यतिरिक्त इतर कामासाठी करताना आढळला तर त्याचं कनेक्शन हे कायमचं रद्द केलं जाणार आहे. तसेच त्याचबरोबर दंड आकारला जाईल आणि कायदेशीर कारवाई देखील केली जाईल. यामुळे ज्यांच्याकडे छोटे घरगुती उद्योग आहेत त्यांना अडचणी वाढू शकतात. नंतर EKYC प्रोसेस देखील अनिवार्य केली आहे. जर तुम्ही EKYC प्रोसेस सक्रिय केली नसेल तर तुमचं गॅस कनेक्शन हे ब्लॉक होऊ शकतं. त्याचबरोबर आता प्रत्येक सिलेंडरवरती आधार कार्ड सारखा एक QR कोड असेल. यामुळे सिलेंडर जर चोरीला गेला तर आता तुमचे नोंदणीकृत मोबाईलवरती जोपर्यंत OTP येत नाही तोपर्यंत डिलिव्हरी तुमच्या नावावर दिली जाणार नाही. इथून पुढे जर तुम्ही नंबर लावला असेल आणि तुमचा नंबर आल्यानंतर तुमच्या घरापर्यंत गॅस सिलेंडर पोहोचला जाऊ शकतो तर तुम्हाला रांगा लावण्याची गरज भासणार नाही. त्यानंतर जर तुमच्या गॅस सिलेंडरची मर्यादा तुम्ही ओलांडली नसेल तर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळवणारा जास्तीचे पैसे द्यावे लागणार नाहीत. त्यानंतर नो मोर एक्स्ट्रा चार्जेस देखील. युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे डिजिटल पेमेंट अनिवार्य केले. त्यामुळे जास्तीचा रुपया देण्याची गरज पडणार नाही. मोदी सरकारने युद्धजन्य परिस्थिती समोर असताना गॅस सिलेंडर तुमच्या घरामध्ये पोहोचण्यासाठी ही नवीन नियमावली जाहीर केली. 1 एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रभर हे नियम लागू केले जाणार आहेत. जशी उज्ज्वला योजना प्रत्येक महिलांसाठी फायद्याची ठरली, आता त्याच प्रकारे बदललेले 8 नियम हे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावरील ताण कमी करण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात.